बघा मुगाची डाळ आहे, मुगाच्या डाळीचे मी पुरणपोळ्या करते। तर 1 तास धुवून मी भिजत ठेवलेली, स्वच्छ धुवून पाण्यामध्ये। तर हिला आता शिजवून घ्यायची आपल्याला। थोडीशी हळद टाकूया, थोडंसं मीठ टाकूया, गॅसवरती हिला शिजत ठेवूया। स्लो गॅसवरती बघा डाळ माझी शिजली चांगली। ह्याच्यात आता आपण गूळ टाकूया, वेलची पावडर आहे ती टाकते, गुळाची पावडर टाकते मी, थोडंसं जायफळ किसून टाकते याच्यात, आता हे सारण सुकेपर्यंत हलवत राहायचं। हे बघा पुरण आपलं तयार झालेलं आहे। अर्धा तास झाला मी स्लो गॅसवरती हे ठेवलेलं आहे, म्हणजे फिरून फिरून मी हलवून घेतलेलं। पुरण आपलं तयार झालेलं आहे मस्त असं। चमचा उभा राहिला म्हणजे आपलं पुरण आता घट्ट झालेलं आहे। आणि आता मी गॅस बंद करते आणि पुरण थंड करून पोळ्या लाटताना दाखवते तुम्हाला। पोळ्या करायला मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 वाटी पीठ घेते, थोडंसं मीठ टाकूया, थोडीशी हळद टाकूया, मिक्स करूया, थोडं पाणी घेऊन पीठ मळून घेऊया। थोडंसं तेल लावूया, पीठ मळून झालेलं आहे आपलं। चला आपण पोळी लाटायला घेऊया। पुरण टाकूया पोळीमध्ये, सुकं पीठ घेऊया लावायला। गॅसवरती तवा ठेवल्याने तेल लावून घेऊया।
वरून तूप लावायचं. मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या आपल्या झालेल्या आहेत. तूप लावायचं आणि गरम गरम पोळी खायची. खूप छान लागतात. एकदा तरी करून बघा मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.